गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले या प्रभागातील स्थानिक रहिवासी व या प्रभागातील सातत्यपूर्ण जनसंपर्काच्या बळावर थेट अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले विक्रांत सज्जन आसबे यांनी आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रभागातील मतदारांशी संपर्क साधत प्रभागात भव्य प्रचार फेरी काढत मतदारांशी संवाद साधला। यावेळी विविध ठिकाणी विक्रांत आसबे यांचा औक्षण करून स्वागत होताना दिसून आलं, तर प्रभागातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतानाच आपल्याच प्रभागातील आपल्या सदैव संपर्कात राहिलेला तरुण उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरला आहे, तो निवडणूक लढवित आहे, त्याला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा अशी विनंती करीत मोठ्या संख्येनं प्रभागातील तरुण यात सहभागी झाल्याचं दिसून आलं। विक्रांत आसबे यांनी पक्षीय भूमिका बाजूला सारत आपल्या प्रभागातील प्रश्न समस्या याचे इथलाच स्थानिक रहिवासी असल्यानं केवळ या भागातील जनतेच्या समस्या प्रश्न पालिकेच्या सभागृहात निरपेक्षपणे मांडता यावेत यासाठीच अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांचे समर्थक मतदारांना समजावून सांगताना दिसून आले।